एकदा का आयुष्यातून बाप निघून गेला ना तर मग काहीच उरणार नाही. कारण बाप गेल्याच्या नंतर तुम्ही बापासाठी काय करता हे बघायला तुमचा बाप येणार नाही. म्हणून तुमचा बाप जिवंत असेल ना तेव्हापर्यंत बापाजवळ जा, बापाला एक जादूची झप्पी मारा आणि झप्पी मारून बाबाला सांगा, बाबा यू आर ग्रेट इन द वर्ल्ड. बाबा तुमच्यासारखा मोठा हिरो, मोठा सुंदर हिरो या जगात कोणी नाही. तुमच्या समोर शाहरुख खान, सलमान खान सगळे फिके बाबा, तुमच्यापेक्षा सुंदर या जगात कोणी नाही. या जगात तुमच्यापेक्षा सुंदर कोणी नाही. हा बाप ज्यावेळी तुम्हाला समजेल ना त्या दिवशी तुम्हाला कळेल की तुमचा बाप किती कष्ट करून तुमच्यासाठी 2 पैसे कमवून आणतो. किती कष्ट करतो तुमचा बाप. घर चालवणारा जो माणूस असतो, घर चालवणारा जो बाप असतो ना, त्या बापाला माहिती असतं की घर चालवण्यासाठी काय करावं लागतं आणि घर चालवण्यासाठी किती कष्ट करावे लागतात. आणि आम्ही त्या बापाला काहीच किंमत देत नाही. आम्ही त्या बापाची काहीच किंमत करत नाही. आम्ही बापावरून एकमेकांना हाक मारतो, बापाच्या नावावरून एकमेकांना हाक मारतो. इतकं दळभद्री आम्ही आहे. बाप इकडे आवाज देतो आणि आम्ही तिकडे पळतो. अरे बाप आहे तेव्हापर्यंत बापाचं ऐकून घ्या. एकदा बाप गेला ना तर बापाचा आवाज परत आयुष्यात कधीच ऐकायला भेटणार नाही. माणूस कधी मरेल याची खात्री नाही, कधी माणसाला एक उचकी लागेल काही खात्री नाही. वैष्णवीताई आल्या, व्याख्यान करत आहे आणि व्याख्यान करता करताच गेल्या, काही खात्री नाही. कधी माणूस मरेल, मरणाची खात्री नाहीये. म्हणून जिवंत असेपर्यंत बापाला जपून घ्या. कारण मेले ना तर परत बाबा दिसणार नाही. हो, जिवंत असेपर्यंत बाबा जपा. आणि ज्या दिवशी तुमच्या घरातला बाप तुम्हाला समजेल त्या दिवशी तुम्हाला कळेल राजे काय होते, राजांचा इतिहास काय होता. तुम्हाला तुमच्या घरात जर तुम्ही तुमच्या बापाचा आदर करू शकत नसाल, तुमच्या घरातला तुमचा बाप तुम्हाला कळत नसेल तर राजे छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणण्याचा तुम्हाला अधिकार नाही. तुमच्या बापाशी तुम्ही जर नीट बोलत नसाल तर तुम्हाला अधिकार नाही शिवजयंती साजरी करण्याचा. हा बाप इतका महत्वाचा आहे आयुष्यामध्ये. कारण बिन बापाचं आयुष्य आपण कल्पनेने जरी अनुभवलं ना तरी ते प्रचंड 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 भयंकर आहे. म्हणून आपल्याला तो बाप समजून घ्यायचा आहे आणि त्या बापाची किंमत आपल्याला करून घ्यायची. सगळ्यात महत्वाचा विषय प्रेम. प्रेमावर बोलूया जरासं. प्रेमावर बोलूया. प्रेम सगळ्यात महत्वाचा विषय, बरोबर आहे. असं म्हणतात की पहला प्यार कभी भूला नहीं जा सकता. काय माहिती बा, खरं आहे का दादा? होय, पहिला प्यार भुलाया नहीं जा सकता. खरं आहे का? कुठे नवीन पिढी? हो, पहिला प्यार भुलाया नहीं जा सकता. पहिला प्यार भुलाया नहीं जा सकता. काय काय ते प्रेमाचे गाणे आणि काय काय प्रेमावर गप्पा. स्वामी विवेकानंद म्हणायचे की मला युवकांच्या ओठांवरचं गाणं सांगा कोणतं आहे, मी तुम्हाला तुमच्या देशाचं भविष्य सांगतो. आणि आपल्या युवकांच्या तोंडावर गाणं असतं. मुलींना काय म्हणता तुम्ही? म्हणजे आता 4-5 जण बसलेले, बाईक आहे आणि तिथे तुम्ही 4-5 जण बसलेले, एखादी मुलगी जर पुढून येत असेल तर काय म्हणता तुम्ही? मला ऐकायला येईल असं बोला. हो, काय म्हणता? 4-5 जण जर तुम्ही इथे उभे आहात आणि एखादी मुलगी जर तुमच्या पुढून येत असेल तर तुम्ही काय म्हणता? वाह. नाही, सांगते ना शब्द मी. एखादी मुलगी येत असेल आणि 4-5 मुलं जर उभे असेल तर वाह काय माल आहे.
म्हणता ना. परत वा काय आयटम आहे म्हणता ना. आणि मग ही 4-5 जण शिवजयंतीला सगळ्यात पुढं. ही 4-5 मुलं शिवजयंतीला सगळ्यात पुढं. आणि प्रेमामध्ये या मुलांचा सगळ्यात पहिला नंबर. म्हणजे जर तू भेटली नाहीस ना पिल्लू तर मी तुझ्यासाठी जीव देऊन टाकेल. जर तू भेटली नाहीस ना पिल्लू तर मी इथून उडी टाकेल खाली. जानू जर तू मला भेटायला आली नाही ना तर मी मरून जाईल जानू, मी नाही जगू शकणार. ए तू जर दुसऱ्या कोणाची झाली ना त्याला तलवारीनं कापून टाकीन. म्हणतात ना तुमची पोरं अशी. काय माहिती, इथं तरुण जास्त आहे त्यामुळे या विषयावर बोलणं गरजेचं आहे. तू अगर किसी और की हो गई ना तो तुझे भी काट डालूंगा और उसको भी काट डालूंगा. असं प्रेम करतात ही पोरं. घर पडकं असतं, घरची परिस्थिती नाजूक असते, घर चालवायला पैसे लागतात आणि पैशावर घर चालतं याची साधीशी जाणीव देखील या लेकरांना नसतात, पिल्लू सोना करणाऱ्या लेकरांना. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी पण मुलगी आहे आणि तुम्ही जिच्यावर प्रेम करता तीही मुलगी आहे. आणि मी मुलगी असल्याने मला मुलींची मानसिकता चांगल्या पद्धतीने माहिती आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, मुलगी बापाची गरीब परिस्थिती सहन करते, मुलगी नवरा गरीब करत नाही. बाप ज्यावेळी मुलीचं लग्न करून देतो ना त्यावेळी बाप मुलाकडे किती पैसे आहे, मुलगा किती श्रीमंत आहे, मुलगा किती कमवतो हे बघून बाप मुलीचं लग्न जोडून देत असतो. स्वतःचं स्टेटस असं ठेवा, स्वतःचं अस्तित्व असं निर्माण करा की तुमच्या मागे मुली नाही तर मुलीचा बाप तुमच्या मागे लागला पाहिजे. माझ्या पोरीशी कर, माझ्या पोरीशी कर असं स्टेटस प्रत्येक मुलानं निर्माण केलं पाहिजे. मुलगी नाही मागे लागली पाहिजे. लय भारी दिसतो माझा जानू पिल्लू असलं नाही. मुलीच्या बापानं म्हटलं पाहिजे काय सुंदर पोरगा आहे, काय पोराचे संस्कार आहे आणि काय पोरगा तडपदार आहे. पोरीच्या बापानं अशी तारीफ केली पाहिजे. याला म्हणतात अस्तित्व निर्माण करणं, याला म्हणतात स्टेटस निर्माण करणं, याला म्हणतात स्वतःचं व्यक्तिमत्व घडवणं. म्हणजे मुलगा ज्यावेळी घराच्या बाहेर पडतो त्यावेळी मुलाला हे लक्षात आलं पाहिजे की पैसा देऊ नाही पण देवापेक्षा पैसा कमी नाही. निश्चितच मी आध्यात्मिक आहे, मी कीर्तनकार आहे आणि मला या गोष्टीची जाणीव आहे की पैशाने काहीही करता येत नाही, पैशानं गेलेला जीव विकत आणता येत नाही, पैशानं काहीच करता येत नाही. पण पैसा खूप महत्वाचा देखील आहे. तुम्हाला पैशाची किंमत त्या दिवशी समजेल ज्या दिवशी तुमचा बाप तिथं हॉस्पिटलमध्ये बिमार पडलेला असेल, तुमच्या मायकडे पैसे नसेल, तुमची माय आजारी पडली असेल आणि त्या माय बापाचा इलाज करण्यासाठी तुमच्या खिशात पैसा नसेल ना, त्या दिवशी बघा पैसा कळेल तुम्हाला. पैशासाठी ज्यावेळी एखादी पैशासाठी सोडून जाते, कारणच नसते दुसरं,